बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट त्याचा विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली त्याप्रमाणे आम्ही लढवण्याचा ठरलेला आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांची एक वाक्याचा आमच्यात आहे. मला नंतर माजी सरकारमध्ये सुभाष देशमुख असतील, विजयकुमार मालक असतील, ते देखील आपल्यासोबत अपेक्षित होतं, मला ते दिसत नाही या सगळ्यांमध्ये. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या पॉलिटिकल जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, माझ्या मतदारसंघाची वेगळी आहे, सगळ्या आमच्या नेत्या मंडळीच्या वेगळी आहे. आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे. ह्यात सहकार क्षेत्रात कुठल्याही एका पक्षाचं नेतृत्व मान असेल अशी परिस्थिती आत्ताच्या घडीत तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही. त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठल्याही गट तर विचार न करता आम्ही एकत्र आलो, पण एकत्र येताना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक घेऊन एकत्र. दादा, खरं तर बिनविरोध होण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झालेले पाहायला मिळालेले होते. आणखी 2 दिवस आहेत, असा प्रयत्न आणखी यापुढे पण अजून साधारण 60 तास आपल्याकडे शिल्लक आहेत. आम्ही प्रयत्न करू, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. सगळेच अर्ज निघतील का नाही माहिती नाही, कारण एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आहे. आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागले तरी एकत्रित आम्ही सगळ्या निवडणूक लढवायची आमची तयारी आहे. त्या दृष्टीनं आम्ही आज ती पॅनलची घोषणा सोबत कोण करायचं आम्ही सगळे सोबत आहोत. काही लोक अजून जोडत आहेत.